नमस्कार. आजचा व्हिडिओ सुद्धा नेम नंबरवरतीच आहे. जसा लास्ट व्हिडिओ सुद्धा नेम नंबरवरतीच होता आणि नेम नंबर 4 वर आल्यामुळे कसे प्रॉब्लेम फेस करायला लागतात किंवा सडन इव्हेंट होताना दिसतात, हे मी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी मी काही डेटा तुमच्याबरोबर शेअर केला होता. आजचा सुद्धा व्हिडिओ नेम नंबरवरतीच आहे, परंतु आजचा नेम नंबर हा कंपन्यांसाठीच आहे. भारतातील टॉपच्या 10 कंपन्यांची लिस्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्या कंपन्यांचा नेम नंबर हे कसं मॅच होतं त्या फाउंडर किंवा ओनर जे असतात ना कंपन्यांचे, त्यांच्या बर्थडेट बरोबर किंवा त्यांच्या सनसाइन बरोबर ते मॅच होताना दिसतात आणि त्यामुळेच अशा कंपन्या भारतामध्ये कशा ग्रोथ करतायत, सक्सेस मिळवतायत, तसंच त्या ज्या ओनरला किंवा फाउंडरला नेम फेम मिळताना दिसतं. आणि जर तुमचा सुद्धा काही कंपनी असेल, काही स्टार्टअप असेल किंवा पहिल्यापासून काही कंपनी रन करत असाल, तर तिचं सुद्धा नेम नंबर हे तुमच्या बर्थडेट बरोबर किंवा सनसाइन बरोबर मॅच होताना दिसत असेल, तर तुम्हाला सुद्धा ते यश बघायला मिळेल. आणि जर नसेल तर तुम्ही कंपनीचा नेम नंबर हा बदली करायला हरकत नाहीये. ते तुमच्या बर्थडेट किंवा सनसाइनला मॅच केलं पाहिजे. त्याची चांगली व्हायब्रेशन तुम्ही घेऊ शकता. कंपनीचे नेम नंबर काढण्यापूर्वी तुम्ही कॅलेडियन न्यूमरोलॉजीचा चार्ट जो आहे ना, त्याला एकदा नीट बघा आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर दुसरी स्टेप जी आहे ना, ती म्हणजे कॅलेडियन न्यूमरोलॉजीमध्ये फॅमिली नंबर असतात आणि त्या फॅमिली नंबर बरोबर काही इव्हेंट देणारे नंबर त्यांना मॅच होताना दिसतात. तर आता सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली जी फॅमिली आहे ती 3, 6, 9 या नंबरची आणि या नंबर बरोबर 1 आणि 5 ची व्हायब्रेशन मॅच होताना दिसते. म्हणजे कोणाचा मुलांक नंबर जर 6 असेल किंवा भाग्यांक 6 असेल, तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं पर्सनल इयर किंवा रनिंग एज जर 1 किंवा 5 वर येत असेल, तर त्यावेळेला इव्हेंट होताना दिसतील, असं मला सांगायचंय. दुसरी फॅमिली आहे 2 आणि 7 नंबरची आणि यांचे इव्हेंट 1, 3, 5, 6 या नंबरवर सुद्धा होताना दिसतात. तिसरी फॅमिली आहे 5 आणि 8 नंबरची आणि यांचे सुद्धा इव्हेंट त्यांच्या लाईफमध्ये 1, 3, 6 नंबरवर होताना दिसतात किंवा व्हायब्रेशन मॅच होताना दिसते. आता बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल 8 आणि 1 हे अँटी नंबर आहे. परंतु मी इथे तसं काही सांगण्याचा प्रयत्न नाही करत आहे. मी कोणतेही फ्रेंडली नंबर, एनिमी नंबर नाही सांगत आहे. मला फक्त एवढंच सांगायचंय 5 आणि 8 ची फॅमिली जर असेल, तर 1, 3 आणि 6 हे जेव्हा पर्सनल इयर येईल किंवा रनिंग एज येईल या नंबरवरती तुमचं, त्यावेळेला इव्हेंट होताना दिसतात. आणि कंपनी नेम नंबर मध्ये सुद्धा याचा वापर करता येईल आपल्याला. तसंच 1 आणि 4 ची जी फॅमिली आहे त्यांच्याबरोबर 3, 5 आणि 6 ची व्हायब्रेशन मॅच होताना दिसते. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर 5 नंबर हा सगळ्या फॅमिलीमध्ये तुम्हाला मॅच होताना दिसेल. अजून एक गोष्ट तुम्हाला मला इथे सांगायची आहे, की जर ह्या सगळ्या चार्टचा नीट स्टडी केला तुम्ही, तर ह्या चार्ट मधून तुम्हाला काय दिसेल माहितीये का? कंपनीचा नेम नंबर 1, 3, 5 आणि 6 वर जर असेल तर तुम्ही जास्त बेनिफिशियल राहाल. तुम्हाला जास्त सक्सेस किंवा ग्रोथ बघायला मिळेल, नेम फेम होताना दिसेल. परंतु एक नोट मी इथे लिहिलेली आहे, ती अशी आहे की कंपनीचा नेम नंबर जर 2, 4 किंवा 8 वर येत असेल तर तुम्हाला थोडे प्रॉब्लेम फेस करायला लागेल. 2 वरती जर येत असेल तर कंपनीचा सक्सेस किंवा ग्रोथ होताना थोडेसे इमोशनल सेटबॅक किंवा अपडाऊन्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. 4 वर जर येत असेल तर सडन इव्हेंट तुमच्या कंपनीमध्ये होताना दिसतील. सडन इव्हेंट होताना का दिसतात? कारण 4 नंबर आहे, तो राहूचा नंबर आहे. कधीतरी सडन ग्रोथ होईल एकदम किंवा सडन लॉस होईल. असे काहीतरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला बघायला मिळेल. 8 नंबरवर जर कंपनीचा नेम नंबर येत असेल, तर तो शनीचा नंबर आहे. तो इतकं इझिली तुम्हाला देणार नाही. खूप स्ट्रगल करायला लावेल, एक्सपिरियन्स देईल आणि हळू तुमची गाडी पुढे सरकेल. म्हणजे कंपनीची ग्रोथ ही एकदम हळू होईल, एकदम नाही होणार. आणि आता एवढे पेशन्स कोणामध्ये नसतात, इतके हर्डल्स पेलवण्याची ताकद नसते. त्याच्यामुळे कंपनीचा नेम नंबर तुम्ही 8 वर ठेवू नका. बाकीचे नंबर मी सजेस्ट केलेत 1, 3, 5 आणि 6 याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण इकडे जे इव्हेंट देणारे नंबर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच वेळेला असं दिसेल 1, 3, 5, 6 हेच नंबर तुम्हाला दिसतील. मी ते एक बर्थडेट लिहितो आणि त्या बर्थडेटच्या माध्यमातून तुम्हाला हे जे आहेत ना फॅमिली नंबर आणि इव्हेंट देणारे नंबर यांचा यूज कसा करायचा ते समजावून सांगतो. 5/6/1981 याच्यामध्ये मुलांक आहे 5, जे इनिशियल बर्थडेट आहे आणि या बर्थडेटची जर मी टोटल केली तर भाग्यांक येतो याचा 3 वरती आणि सन साइन आहे या बर्थडेटची जेमिनाय. जेमिनाय म्हणजेच मर्करीचा नंबर येणार आहे, ती मर्करीची साइन आहे, तर मर्करीचा नंबर 5 आहे. आता या बर्थडेट मध्ये मुलांक आणि सन साइन मॅच झाले, 5 नंबर वरती येते. तर असं काही असेल ना तर अजून चांगलं असतं. तर आता हे काय करायचं बघा, हे 5 नंबर आहे, तो तुम्ही इकडे फॅमिली नंबर मध्ये सर्च करा कुठे, इथे. आता या लिस्ट मध्ये नंबर बघा कोणते येत आहेत. 1, 3, 6 तर 1 नंबर आलेला आहे इथे. आता भाग्यांक 3 आहे, भाग्यांक 3 त्याची फॅमिली बघा कोणती आहे आणि त्याची व्हायब्रेशन कोणाबरोबर मॅच होते? 1. म्हणजे या दोन्ही फॅमिली नंबर मध्ये 1 नंबरची व्हायब्रेशन दिसते. तर अशा व्यक्तीने
त्याच्या कंपनीचं नेम नंबर हे 1 वर ठेवलं तर वेल अँड गुड. तसंच अजून एक गोष्ट इथे मला सांगायची आहे, जर का तसं नसेल ठेवता येत तर दुसरा ऑप्शन काय, तर दुसरे ऑप्शन आहेत 5 वर पण ठेवू शकता, 3 आणि 6 वरती पण तुम्ही ठेवू शकता. पण बेस्ट ऑप्शन काय, 1 वरती. आता आपण भारतातील टॉपच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याविषयी माहिती बघूयात. त्यांचे कंपनीचे ओनर, त्यांची बर्थ डेट आणि कंपनीचा नेम नंबर हा कसा मॅच होतोय ते बघूयात. सुरुवात करूयात आनंद महिंद्रा पासून. आनंद महिंद्रा यांची बर्थ डेट आहे 1/5/1955. यांचा मुलांक येतो 1. या बर्थ डेटची जर आपण टोटल केली तर भाग्यांक 8 येतो. आणि ही जी बर्थ डेट आहे हिचा सन साइन येतो 6 वरती, म्हणजे टॉरस आहे सन साइन. टॉरसचा जो ग्रह आहे तो आहे शुक्र. शुक्राचा नंबर येतो 6. आता इथे नीट लक्ष द्या, महिंद्रा कंपनी जी आहे, महिंद्रा ग्रुप. आता ग्रुप हा शब्द आपण काउंट नाही करणार आहे, तो कॉमन वर्ड आहे. तर महिंद्रा या नावाचा आपल्याला नेम नंबर काढायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही काय लक्षात घ्या, मुलांक 1 आहे, भाग्यांक 8 आहे. तर 8 नंबर जो आहे तो इथे तुम्हाला दिसेल बघा. 5, 8 आणि 1 हे एकाच फॅमिली मधील नंबर आहेत किंवा इव्हेंट देताना दिसतात एकमेकांना, ते पूरक नंबर आहेत. इथे लक्षात आलं असेल 1 आणि 8 तर आलाय, मुलांक 1 भाग्यांक 8. मुलांक 1 भाग्यांक 8 म्हणजे आता कोणता नंबर हवा आहे आपल्याला, 5. तर बरोबर यांच्या कंपनीचा नेम नंबर 5 वरती येते. महिंद्रा हे नाव 5 वरती येते. त्याच्यामुळे ही फॅमिली बरोबर कंप्लीट होताना दिसते. 5, 8 आणि 1. मुलांकामधून 1, भाग्यांकामधून 8 आणि महिंद्राच्या कंपनीच्या नावामधून 5 नंबर येतो. तर अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात घ्यायचं. तर जिओ या नेमचा जर आपण नंबर काढला तर हा सुद्धा 9 वरती येतो. अदानी ह्या नावावर आपण जास्त फोकस करणार आणि याचा नेम नंबर येतो 3 वरती. ग्रुप आपण हा जो वर्ड आहे, शब्द आहे, हा घेणार नाहीये कारण हा कॉमन वर्ड. तर आदित्य बिर्ला हे 3 वरती येतो. टाटा यांचा नेम नंबर सुद्धा काय येतो, कंपनीचा नेम नंबर 1 वरती येतो. भारती हे नाव येतं 6 वरती. इन्फोसिस हे जे नेम नंबर येतो याचा तो 1 वरती येतो. विप्रो हे नाव सुद्धा 6 वरती येतं. आतापर्यंत आपण खूप कंपन्यांचा अभ्यास केला, बऱ्याच कंपन्यांचा स्टडी केला. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कंपनीचा नेम नंबर हा नेहमी 1, 3, 5 किंवा 6 वरती येत होता. बरं, त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की कंपनीचे जे ओनर होते किंवा फाउंडर आहेत त्यांची बर्थ डेट सुद्धा एका चांगल्या नंबरवरती येत होती. म्हणजे बऱ्याच वेळेला 1, 3, 5 किंवा 6 वरतीच त्यांची बर्थ डेट येत होती. फक्त नारायण मूर्ती यांची बर्थ डेट ही 2 नंबरवरती येत होती. जर 2, 4, 8 ह्या ज्या बर्थ डेट असतात ना, त्या थोड्याशा म्हणजे एखादी कंपनी रन करायला किंवा कंपनी उभी करायला, तिला चांगले सक्सेस ग्रोथ मिळवायला थोडेसे डिफिकल्ट असतात. नारायण मूर्ती यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये बरेच सेटबॅक लागलेले असेल कारण 2 नंबर आहे. थोडेसे इमोशनल सेटबॅक मिळू शकतात, कंपनी थोडी अपडाऊन्स होऊ शकते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला कंपनीचा नेम नंबर किंवा ते जे ओनर असतात त्यांची बर्थ डेट, त्यांचा मुलांक किंवा भाग्यांक यांचे जे नंबर असतात ते बऱ्याच वेळेला 1, 3, 5 आणि 6 वरती जर आले असतील तर थोडंसं ते स्मूथली रन होऊ शकते कंपनी, त्यांना तेवढा फायदा मिळू शकतो. आता मी जरा एक वेगळी बर्थ डेट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यांच्यामध्ये 1, 3, 5, 6 वरती त्यांची बर्थ डेट नाहीये, तरी सुद्धा कंपनीने चांगली ग्रोथ केलेली आहे. मला सांगायचं थोडंसं याच्यामधून वेगळं आहे, तुम्ही पूर्ण ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे एक बर्थ डेट मी शेअर केलेली आहे. त्रिभुवनदास पटेल यांची बर्थ डेट आहे 22/10/1903. यांचा मुलांक येतो 4 वरती. आता हे पहिल्यांदा तुम्ही मुलांक 4 ची केस बघतायत आणि यांचा भाग्यांक येतो 9, सन साइन येते 6 वरती. आणि यांच्या कंपनीचं नाव आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड. म्हणजे तीच कंपनी कोणती, यांचे इनिशियल अल्फाबेट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अमूल. अमूल कंपनी आहे आणि अमूलचं नाव येतं 5 वरती. जेव्हा तुमची बर्थ डेट ही 2, 4 किंवा 8 वरती जर असेल त्याचा मुलांक किंवा भाग्यांक, तर अशा वेळेला तुम्ही कंपनीचं नेम नंबर हे नेहमी 5 वरती घ्या. कारण हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. बर्थ डेट भलेही नॉर्मल होती, एक साधी बर्थ डेट आहे, 22 नंबर आहे, 4 नंबर आहे, थोडेसे म्हणतात ना हार्डवर्क खूप करायला लागू शकतात अशी बर्थ डेट आहे. परंतु कंपनीचं नाव जर 5 वरती असेल तर त्यांना खूप छान यश बघायला मिळू शकतं आणि यांना खरंच खूप चांगलं यश मिळालं. कारण अमूल कंपनीच्या फ्रँचायझी आज जगामध्ये बघितलं तर सगळ्यात जास्त फ्रँचायझी आहे, टॉपची कंपनी आहे. तर केवळ नेम नंबर यांचा 5 वरती आलाय, त्याच्यामुळे यांना खरंच त्याचं चांगले व्हायब्रेशन मिळते. आता पुढे जाऊन ह्या कंपनीमध्ये जे सीईओ आले,
डॉक्टर कुरेन म्हणून. तर डॉक्टर कुरेन यांनी सुद्धा याच्यामध्ये अतिशय छान योगदान दिलेलं आहे आणि त्यांची बर्थ डेट येते 26 वरती. त्यांचा मुलांक येतो 8 कुरेन यांचा. म्हणजे हार्डवर्क करायला लागेल. पण तुमच्या लक्षात आलं असेल जर 8 येत असेल मुलांक तर त्याला सपोर्टिव्ह नंबर कोण आहे? 5 आहे. त्याच्यामुळे त्यांनी या कंपनीमध्ये अमूल या कंपनीमध्ये खूप छान वर्क केलं. त्यांना मिल्कमॅन समजतात डॉक्टर कुरेन यांना. म्हणजे दुधाच्या क्रांतीमध्ये यांचं मोठं योगदान आहे. त्यांना जनक समजतात डॉक्टर कुरेन यांना. सुरू केली त्रिभुवनदास पटेल यांनी, परंतु खरं तर नंतर शिखरावर नेली ते कंपनी ते म्हणजे डॉक्टर कुरेन यांनी. तुमची नॉर्मल जरी बर्थ डेट असेल फक्त कंपनीचा नेम नंबर जर तुम्ही चांगल्या नंबरवर घेऊन गेलात तर तुम्हाला सुद्धा चांगलं यश बघायला मिळू शकतं. मला हेच सांगायचं होतं याच्यामधून. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आज जी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली ती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.